नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, सुरुवातीला आमच्या प्रेक्षकांना तुमचा जीवन परिचय हवा आहे. जीवन परिचयामध्ये नेमके काय तुम्हाला ऐकण्याची इच्छा आहे? मला असं ऐकायचं आहे की तुमची सुरुवात कशी झाली या अभिनयामध्ये, या मॉडेलिंग क्षेत्रामध्ये? ॲक्च्युली मॉडेलिंग क्षेत्र हे माझं नव्हतंच, करायचंच नव्हतं मला आर्मी ऑफिसर किंवा पोलीस डिपार्टमेंटमध्ये जायचं होतं. बट नशीब आपल्याला कुठून कुठपर्यंत पोचवेल हे आपण नाही सांगू शकत. खरं आहे. तेच होत गेलं. कधी सुरुवात झाली? ॲक्च्युली टिकटॉकला 1-2 ते 3 महिने बाकी होते बंद व्हायला, कारण मोदीजींनी त्या ठप्पा लावायचा होता त्यांना. सो 2 ते 3 महिने बाकी होते. त्यावेळेस मला कोणालाच कल्पना नव्हती की हे बंद होणार आहे. तर त्यावेळेस मी जस्ट मोबाईलवर बघत होते की रील्स वगैरे हे टिकटॉक ॲप आलेले आहे. तर मलाही असं वाटलं की हे टॅलेंट लहानपणापासून माझ्यात आहे, की मला डान्सची आवड आहे किंवा मला गाणं म्हणायला आवडतं, मेकअप करायला आवडतं. तर का नाही म्हटलं थोडंसं रेडी होऊन आपणही करावा. थोडेफार तरी लोक आपल्याला लाईक करतील, अगदी बघणारच. सो मी ट्राय केलं आणि माझा फर्स्ट व्हिडिओ त्यावेळेस 50 लोकांनी बघितला. आय वॉज की म्हणजे मला असं वाटतं मी इतकी खुश की मला 50 लोकांनी बघितलंय आणि 50 लोकांनी मला लाईक म्हणजे त्यांना बघूशी वाटलंय मला. मग म्हटलं की नाही, आपली गाडी थोडीशी चलेगी. मग असं वाटलं की 10,000 फॉलोअर व्हायला पाहिजे असं वाटत होतं. आय विल कॉन्फिडन्स की नाही हे होईल, मला माहिती होतं की होणार आहे. तर मग तिथून सुरुवात केली आणि 21,000 फॉलोअर्स झाले आणि त्यानंतर मग टिकटॉक बंद झालं. मग टिकटॉक बंद झाल्यानंतर बरेचसे ॲप आले. त्यावेळेस तुमची मानसिक स्थिती कशी होती? नाही नॉर्मल. कारण काही जणांना असं होतं की त्यांचे लाखोमध्ये मिलियन्स होते की बापरे आता आमचं काय होणार, एवढे आम्हाला फॉलोअर्स असतात. नाही, माझ्या बाबतीत वेगळं झालं की मी माझ्या फॉलोअर्ससाठी रडत नव्हते. मी ह्यासाठी रडत होते की यार मला खूप म्हणजे त्याच्यात अजून खूप काही करून दाखवायचं आहे. म्हणजे मला बरंच काही येतं आणि मला ते करून दाखवायचं आहे आणि हे बंद झालं. मला हे रिग्रेट म्हणजे स्वतःलाच वाटत होतं की मी खूप काय काय करू शकत होते, याच्यावर दाखवू शकत होते आणि ते बंद झालं. त्याचा खरा वाईट वाटत होतं, बाकी काही. मग त्याच्यानंतर इंस्टाग्राम तर होतंच आधी. मला माहितीही नव्हतं की 300 फॉलोअर्स आहेत. मला जस्ट डाउनलोड केलेलं होतं एक वेळेस, कारण फेसबुकला मी बरीच फेमस होते. तर मग त्यावेळेस फेसबुकला फेमस होते, लाईव्ज वगैरे चालू असायचे माझे जास्त, कारण लाईव्ह स्ट्रीमिंग हे मला जास्त आवडतं. तर त्यावेळेस माझा एक फ्रेंड होता, त्यांचं मी नाव नाही घेणार, पण खूप छान फ्रेंड होते ते माझे. तर त्यांनी मला सांगितलं की लक्ष्मी तू रील्स बनव. म्हटलं रील्स काय असतं हे? मग त्यांनी सांगितलं की असं असं आहे, तू कर. मग मी फर्स्ट व्हिडिओ त्याच्यावर बनवला, कारण टिकटॉकची सवय होती. तर तोही छानपैकी गेला, व्हायरल झाला. मग म्हटलं की ठीक आहे, चला आपण बाकीचंही करू. पण सुरुवात झाली. आणि त्यानंतर किती काळ लागला की तुम्ही प्रॉपर मॉडेल, फोटोशूट म्हणा, ते रॅम्प वॉक किंवा ह्या सगळ्या गोष्टीसाठी एखाद्या पार्टिसिपेट करणं? 2 वर्ष लागला ना? 2 वर्ष म्हणजे स्वतःला प्रेझेंट करायला नाही लागले. काय प्रेझेंट करायचं हे समजायला लागले. व्हेरी गुड. कारण पब्लिकला काय पाहिजे हे समजायला मला 2 वर्ष लागली. कारण आपण जेव्हा फर्स्ट टाईम एखादी गोष्ट करतो, आता रील्स बनवायला सगळ्या मुली स्टार्ट करतात, पण त्याच्यात काय होतं, मिक्स होतं सगळं. कधी आपल्याला वाटतं की मी व्लॉगरच आहे, कधी वाटतं मी रील स्टारच आहे, मी रील बनवू, कधी मेकअप करू, कधी साडी घालू दाखवू, कधी स्वयंपाक करू. पण ॲक्च्युअल पब्लिकला तुमच्यातलं काय आवडते किंवा पब्लिकला काय रिक्वायर्ड आहे हे कळायलाच आपल्याला 2-3 वर्ष निघून जातात. सो दॅट मला ते 2 वर्षानंतर कळलं की म्हणजे मला एक हलकंसं वारा लागला होता की लोकांना काय पाहिजे, बट ते ॲक्च्युली अंगात आणण्याला 2 वर्ष लागली. की नाही आता मी अगदी बरोबर. कारण त्या क्षेत्रामध्ये काय हवंय हे जोपर्यंत कलाकारांना कळत नाही तोपर्यंत त्या क्षेत्रामध्ये तुमच्या ऍक्टिंगला न्याय मिळत नाही. बरोबर. किंवा तुम्ही त्या वाटेवरती नसता. म्हणजे आणि मग तुमचा त्या मॉडेलिंग पासूनचा प्रवास आतापर्यंत चालू आहे ना? हो, आतापर्यंत प्रॉपर चालू आहे. ज्यावेळेस तुम्ही पहिला प्रोजेक्ट कोणता होता की जो तुम्हाला छान वाटला होता एकदम? साडी शूट ना? अजूनही माझे तेच आवडते. बट लोकांना रिक्वायर्ड जे फोटोशूट करतात, फोटोग्राफर्स आहेत, त्यांना माझ्याकडनं जे म्हणजे ॲक्च्युअल मी जे शब्दात आणि बॉडी जे बोल्ड आहे मी, तर त्यांना ते रिक्वायर्ड आहे. पण मला फॅमिलीला आमच्या सगळ्यांना साडी आवडते. आता फॅमिलीवरनं मी बोलेल तुम्हाला की या क्षेत्रामध्ये येणं म्हणजे लोक
विचारतात की बाबा नाही क्षेत्र चांगलं नाहीये. आपण आता पुढे आपण भरपूर काही गोष्टींचा उलगडा करणारच आहोत की हे क्षेत्र चांगलं नाहीये, पोरगी आहेस तू, इकडे नको जायला, तुला माहित नाही ग लोक कसे कसे विचार करतात, काय करतात. मग एवढं सर्व असताना पण तुम्ही आले, याचा अर्थ तुम्हाला घरनं सपोर्ट होता का नाही? सपोर्ट नव्हता, 50-50 होता. बर. कारण जोपर्यंत पब्लिक बोलत होते तोपर्यंत काही त्रास वाटत नव्हता. पण ज्यावेळेस फॅमिली म्हणजे बाकीची फॅमिली हजबंडला बोलायला लागली, नवऱ्याला, की बाबा रे हे काय ते काय ते काय, मग त्यावेळेस ते थोडंसं मला त्यांनी प्रेशर किंवा क्वेश्चन मार्क्स केले की चांदू, मला चांदू म्हणतात ते चांदू. मग तिथे कुठेतरी थोडंसं अळखडता झाला. मग त्यानंतर जे आमचे अंडरस्टँडिंग. चांदू म्हणजे काय? म्हणजे चांदणी नाव आहे माझं. अच्छा. मला चांदू म्हणतात, फक्त माझे मिस्टर चांदू म्हणतात. सो त्यावेळेस मग जे आमचं अंडरस्टँडिंग झालं, त्यांना मी समजून सांगितलं की हे काय असतं आणि आपण काय केलं पाहिजे किंवा मी काय करते, हे जेव्हा आमचे अंडरस्टँडिंग झाले मग ते थोडं सुरळीत झालं. अच्छा, म्हणजे तिथेही थोडाफार स्ट्रगल तुमच्या वाट्याला आलाच? होताच, बराच, अजूनही आहे. अजूनही आहे. कारण केलेल्या सर्वच गोष्टी सर्वांना आवडतील असं तर नाही. असं नसतं, आणि आवडायला पाहिजे असं गरजेचं पण नसतं. हे पण बरोबर आहे. कारण व्यक्ती परत्वे माणसाचं मन वेगळं आहे, बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. नाही, मी इथे एक शब्द सांगेल तुम्हाला की प्रत्येक माणूस हा चांगला असतो, पण तो आपल्या मनासारखा वागत नाही म्हणून तो आपल्याला चुकीचा वाटतो. अगदी बरोबर. कधी कधी असं पण असतं ना की तुम्ही का बदलता, तर पुढच्याचा व्यवहार थोडाफार बदलायला तुम्हाला भाग पाडत असतो म्हणून तुम्ही बदलता. 100%. कारण स्वतःहून तर कधी मनुष्य नाही बदलणार. 100%. जसं आहे, आज मला अशी आवड आहे तर मी तेच करणार, परंतु असं कुठं काहीतरी परिस्थिती येते, एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यात येतो किंवा लोकांची रिक्वायरमेंट असते तशी किंवा घरच्यांची असते, आणि आपण तसं वागायला, बोलायला, खायला प्यायला आपण झालंच आहे माझ्या बाबतीत तसं की मी एक प्रॉपर आर्मी मॅनची मुलगी आहे. वडील आर्मीत होते. म्हणजे शिस्तप्रिय एकदम. हां, शिस्त म्हणजे एका काठीतच तुम्ही राहिले पाहिजे, उभं करणार एका पायावर. पाय खाली घेतला का पाय झोडला गेला. मग तेच प्रशिक्षण आम्हाला कडक होतं, खूप खूप भयंकर कडक होतं भावाचं आणि वडिलांचं. पण तिथे काय झालं खाण्यावरनं की आमच्याकडे काय होतं, वडील आर्मीत होते त्यामुळे मग त्यांना नॉनव्हेज प्रचंड आम्हाला आवडणार. कारण माझ्या कास्टमधून, आपण कास्ट हे नाही करत आहे, बट कास्टमध्ये आमच्या असं की आम्ही भरपूर खातो आमच्या कास्टमध्ये 2-3 दिवसाला. पण तिथे असं झालं की जेव्हा लग्न झालं, कारण मला नॉनव्हेज फार आवडायचं खायला पण आणि बनवायला, कारण ह्या 2 हातांना फार प्रचंड चव आहे बनवायला, म्हणजे खूप जास्त. म्हणजे तुम्ही काही पण बनवायला लावा, एका दिवशी जेवायला यावं लागतं. 100%. मग जेवायला येताना फक्त सांगा की लक्ष्मी मिरची पावडर आणि हळदच आहेस, आणि ते एवढ्यातच बनव आणि टेस्टी झाला पाहिजे. वा, छान. म्हणजे हाताला चव आहे तुमच्या. हो, 100%. तर नाही, स्वयंपाकात, राहण्यात, वागण्यात, बोलण्यात मी कधीच मार नाही घाललेला. सासूबाई मला कधीच बोलले नाही, सासरचे लोक कधीच कोणते. राहणं, खाणं, स्वयंपाक, घरावरनं नीटनाटके ठेवणं, कारण मी माझं घर खूप छान ठेवते, ह्या गोष्टींमध्ये कधीच मी बोलले नाही घालले. हां, खाण्यावरनं ते झालं की मग मी लग्नानंतरही नॉनव्हेज खाल्लं आईकडे जाऊन. कारण मग इकडे चालत नव्हतं का? नाही, मग म्हणजे माझ्या मिस्टरांना कळलं की मी खाल्लं 1-2-3 वेळेस. मग त्यांनी सांगितलं, मी म्हटलं, मग ते बोलले जेवली? हां म्हटलं, 31st ते घालून. मग त्या दिवशी ते मला बोलले की एकदम तुला मी पाहिजे की नॉनव्हेज पाहिजे. मग तुला जर आयुष्यभर जर तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर तुला नॉनव्हेज सोडावं लागेल. मला बरेच वर्ष झाली मला सोडलं. तुम्ही आता मॉडेलिंग क्षेत्रामध्ये आलात, इतके वर्ष, तुमचा किती वर्षाचा अनुभव आहे? आता काम स्टार्ट करून तरी मला 2 वर्ष झाली. 2 वर्ष झालीत. म्हणजे प्रॉपर कोर मॉडेलिंगचा तुम्हाला अनुभव आहे की इंडस्ट्रीमध्ये काय चालतं, काय नाही चालतं व्यवस्थित. बऱ्यापैकी. आपण त्याच विषयी आपण चर्चा करणार आहोत, कारण तुमच्यासारख्या असंख्य मुली मॉडेलिंग क्षेत्रामध्ये काम करतायत आणि प्रत्येकाचं आयुष्य सारखं नाहीये. ओके. आणि प्रत्येकालाच एका टाइमलाच लिफ्ट मिळेल असं पण नाहीये त्याच्यामध्ये. मला सांगा, मॉडेलिंग क्षेत्रामध्ये नवनवीन मुली येतात सुरुवातीला, त्यांना सांगितलं जातं की तुला काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी किंमत मोजावी लागेल याची, म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी द्यावं लागेल. तर नेमकं याची व्याख्या काय सांगाल मॅडम तुम्ही? याच्यामध्ये 2 गोष्टी मी सांगेल.
की एक तर लोकांना सवय लागलेली असते की एक आउटसाइडर मुलींचा कसा फायदा घ्यायचा. बर. दुसरी गोष्ट की नेपोटिझम. हम्म. तिसरी एक ॲड करेल की तुमचा खिसा गरम असतो. बरोबर. जेव्हा खिसा गरम असतो तेव्हा माणसाला वेगळं, काही लोकांना वेगळं डोक्यात भरलेलं असतं की मी हे पण घेऊ शकतो, मी हे खाऊ शकतो. जसं की आपण एखाद्या दुकानात गेलो, स्वीटमध्ये गेलो, तेव्हा आपण म्हणतो की यार रबडी पण आहे, त्याच्यानंतर गुलाबजाम पण आहे, रसमलाई पण आहे, मग माझ्या खिशात तर पैसा आहे, काही खाऊ खिसा शकतो. गरम आहे, मी काही खाऊ शकतोय. समोरचा विकायला बसलेला आहे, म्हणजे एकंदरीत म्हणणं आज झालं की किंमत मोजावीच लागते तुम्हाला. मोजावी लागते ऑब्विस. आणि ज्या मोजत नाहीत, ज्यांचा आवाज दाबला गेला जातो, मग त्यांचं ते मागे असतं. मी बऱ्याच गोष्टी अशा बघितल्यात ना की स्टार्टिंगला जे माझ्यासोबत घडलेलं की मी स्टार्टिंगला जेव्हा व्हायरल जेव्हा झाले त्यावेळेस मला एवढे फोन आले, जास्तीत जास्त साऊथ साईडनी. बर. कारण हेल्थ माझी चांगली होती, मी हेल्दीच होते आधीपासून. एकच कॉल फक्त त्यातला चांगला होता की तो एकच कॉल की जेन्युनली मला त्यांनी काम देण्यासाठी, नो कॉम्प्रोमाइज. पण प्रत्येक कॉल ॲग्रीमेंट सहित रेडी होते की तुम्हाला एक फ्लॅट दिला जाईल, तुला एक फ्लॅट दिला जाईल, तुला एक कार दिली जाईल आणि हे दिलं जाईल. ऑन पेपर ते सह्या करायला सगळं काय तयार होतात, बट तुला कॉम्प्रोमाइज करावे लागेल. तर थोड्या काळ तर मला कळलं आणि नाही. हे जे करतात ते एजन्सी असते का व्यक्ती असतात? एजन्सी करते ही. ग्रुप असतो, एजन्सी. एकट्या माणसाचं काम नाहीये, एकट्या व्यक्ती नाही करत. कारण म्हणजे हे त्याच्यासाठी केवढं मोठे डार्क सत्य आहे. कारण तुम्ही अडकणार आहे ते तुम्हाला काढणारा कोणी पाहिजे ना. ती सर्कल आहे, एजन्सी. एजन्सीचीच तुम्हाला हायर करते Yes. किंवा ह्या पद्धतीने काम चालतात हे सर्व. हो, पैसा येतो कुठून? मग तुम्ही त्यावेळेस ती ऑफर सगळ्या नाही, नाकारल्या? सगळे नाकारले. मग आता याच्या पुढचा हाच प्रश्न माझा होता तुम्हाला की कास्टिंग काउच हा इंडस्ट्रीचा नियमच आहे का हो? आहे. म्हणजे प्रत्येक सेलिब्रिटीला त्याच्यातनं आहे. जावंच लागतं का आहे, बऱ्यापैकी? obvious. किंवा खास करून सेलिब्रिटी म्हणण्यापेक्षा मॉडेलला त्याच्यातून जावंच लागतं का? मॉडेलला म्हणता येईल. कारण जे ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये आहेत तर त्यांचं गाडं चालतं. हम्म. पण ज्या आउटसाइडर किंवा नवीन मुली येतात तर ज्यांना माहिती नसतं, जसं की आपण म्हणतो की मार्केट में नया कुछ आया है, हम्म. तो उसे टेस्ट करो. परत मुद्दा तिथेच आला, ज्यांचा खिस्सा गरम आहे तिथेच. तर उसे टेस्ट करो. ठीक आहे, तो म्हणजे ज्याचा खिसा गरम असेल तो टेस्ट करायला पाहिजे, असं असतं. अगदी बरोबर बोललात तुम्ही. हे आम्ही पण ऐकलंय. घडलंय. या मॉडेलिंग क्षेत्रामध्ये एक भीती असते की 20 ते 50च्या आतमध्ये कदाचित माझं वय खतम होईल का? कारण का की जर वय जास्त झालं तर मॉडेल जास्त अशा बघायला मिळत नाहीत तशा. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे की खरंच ही भावना नेहमी मॉडेलच्या मनामध्ये असते का की आता वय संपत चाललंय, मग माझ्या करिअरचं काय होईल? नाही, ॲक्च्युली कसं आहे की सत्य तर तेवढीच आहे. कारण आपले पूर्वज पण म्हणत आले आणि बाकीच्या जुन्या गोष्टी पण आपण लहानपणापासून ऐकतो की बाई स्वतःला सावर, जेवढी तुझी जवानी तेवढंच तुला मिळणार आहे. ते म्हणतात ना जुने लोक, हा रंग उतरला, बॉडी हे झाली, ब्युटी गेली का मग काय करशील. तो ऑब्व्हियसली खरं आहे. जुने लोक जे सगळं बोलत होते ना त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. की लोकांना काय माहिती आहे का की टॅम्पटिंग गोष्टी पाहिजेत, दिसायला टॅम्पटिंग आहे, मस्त आहे सगळं काही, म्हणजे ग्लॅमरस पाहिजे, ग्लॅमर्स एव्हरी टाइम. फरक आहे ना. ते 2 झाड आहे, त्यातलं सुकलेल्या झाडाला कोणी बघणारच नाही. अट्रॅक्ट कोणतं होणार आहे? मग लोकांना तेच ते जुने डायलॉग. ही जी कन्सेप्ट आली होती की झिरो फिगर, अजूनही ती आहे का? नाही, अच्छा. समोर दिसते तुम्हाला. प्लस साईजने आम्हीच गाजवले स्टार्टिंगला इंस्टाग्राम. जेवढे पण तुमचे सॉंग्स तुमचे हे येतात, सॉन्ग तुमचे प्रमोट होतात, मूवीज सिरीज, त्याच्यामध्ये ते तुम्ही सगळं करतात. पण इंस्टाग्राम हा गरम आमच्या प्लस साईज मॉडेलमुळेच आहेत, मला तरी असं वाटतं. मला म्हणजे बॉलिवूडमधलं एक नाव घ्यावं असं वाटेल, विद्या बालन यांनी पण त्यांनी ते ट्रेंड सेम की बाबा अशामध्ये पण आम्ही सुंदर दिसू शकतो, आम्हाला प्रत्येकच हिरोईनला झिरो फिगर करण्याची गरज नाहीये. नाही, कसं असतं मॉडेलिंगमध्ये 0 साईज पाहिजे तुम्हाला. का की कपडा कमी लागतो. मॉडेलला ते कपडे एक्सपेन्सिव्ह असतात, मग ते शिवायला ते बनवायला ते कपडा कमी वापरला जातो, किंवा मग लुक लाईक्स त्यांना फक्त कपड्यावर फोकस करावा लागतो.
मे बी मला असं तरी 2 वाटतात गोष्टी त्याच्यामुळे. पण असं काही नसतं. जसं विद्या मॅडम आहेत, विद्या बालन मॅडम, तर मी त्यांच्याच इन्स्पायर होऊन त्यांनाच हा ब्लाऊज शिवलेला आणि मी त्यांना फॉलो पण आहे पर्सनली. पण त्यांच्यासाठी पण माझ्याकडे एक प्रश्न असेल तर पुढे तुम्ही कराल त्याच्यात तुम्हाला मिळेल तो उत्तर. मला सांगा, शूटिंगसाठी मॉडेलिंगसाठी तुम्हाला असं नाईटला वगैरे बोलवलं जातं, शूटिंग केली जाते, मग हा वेळ फार जास्त जातो याच्यामध्ये. हो, म्हणजे जागरण करण्यासाठी किंवा अनेक काळ तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करता, मग त्यासाठी सिगरेटची आदत लागणं, दारू पिणं, ड्रग्ज घेणं, हे सर्व चालतं का हो? हो चालतं. मग याला दोष कशाला देणार? परिस्थितीला देणार का का आपण स्वतःलाच द्यायचा दोष? तर याला दोष नाही म्हणता येणार. नाही म्हणता येणार. दोष नाही म्हणता येणार. हा तुमचा तुमचा प्रश्न आहे की आता मला कॅमेऱ्यासमोर दिसायचं आहे, मला रात्रभर जागायचं आहे, मला रात्रभर परफॉर्म द्यायचं आहे, रात्रभर उभं राहायचं आहे, हे मला पाहिजे, हे मला उभं राहायचं आहे. मी स्वतःसोबत स्वतः खेळते आहे, मग मला उभं राहायचं आहे, मग मी 4 कप चहा पिणार, किंवा मला उभं राहायचं मी 4 सिगरेट मारणार, 4 सुट्टा 4 चाय खतम, तो मग टिके रहोगे रातभर. म्हणजे जागण्यासाठी पदार्थाचं सेवन करावंच लागतं. ऑब्वियस आहे, मी ॲग्री त्याला. आता पुढचा मुद्दा येतो, मॉडेल आलं म्हणले की फोटोशूटचे अलग अलग प्रकार येतात. त्यामध्ये बोल्ड फोटोशूट हा पहिला प्रकार येतो. आपण त्याकडे जाऊत की बोल्ड फोटोशूटकडे. तर याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा कसा आहे आणि मॉडेल म्हणून तुमचा दृष्टिकोन कसा आहे? तुम्ही माझी आयडी चेक केली का? थोडी. ऍक्च्युली मला असं वाटतं की हा प्रश्न माझ्याकडे येणारच होता. अच्छा. कारण कसं की लोकांचं एक हे झालंय की मॉडेलिंग केलं म्हणजे न्यूड हे ते, असं काही नसतं. काय असतं की ज्याच्या त्याचा ओपिनियन असतो. अगदी बरोबर. हां, आता आणि म्हणजे पूर्ण कपडे घातले म्हणजे आपण एकदम रिस्पेक्ट किंवा मग हे सगळे शब्द निघतात बाहेर, असं काही नसतं. ते शरीर आहे. चुकी आपल्या नजरेत असते. कशी असते की आता एक शब्द मी थोडासा याच्या आउट जाईल तर बोलू चालेल? हो, बिंदास बोला. जर कपड्यांचाच जर दोष असता, बरोबर, जर कपड्यांचाच जर दोष असता तर 3 वर्षाच्या चिमुकलीला रगडलं नसतं. अगदी बरोबर. आणि त्या 60 वर्षाच्या आजीलाही ठेचलं नसतं. मुद्दा जर कपड्यांचाच असता, प्रॉब्लेम जर कपड्यांपासूनच असता तर 3 वर्षाच्या मुलीला चिरडलं नसतं आणि त्या आजीबाईलाही ठेचलं नसतं. जर कपड्यांचाच मुद्दा असता तर बॉलिवूडमध्ये मोमेडियन आपण म्हणतो, मुस्लिम लोकांच्या बायांनी पण कामं केली नसतं. बरोबर. इंस्टाग्राम, मी काय इथे जातीच आपण करत नाहीये, बट फॅक्ट आहे. खरंय. आता सोशल मीडिया जरी म्हटलं तुम्ही, तर जर मुद्दा कपड्यांचाच असता तर तुमच्या आता जे 6 मिलियन 70 मिलियन 15 मिलियन ज्या घेऊन बसल्यात त्यातल्या मराठी खूप कमी आहेत. बर. मुस्लिम मुली त्यातल्या त्या 2-4 जणी खूप व्हायरल आहेत. खूप म्हणजे अगदी 63 lakhs रुपीज त्या महिन्याला कमवतात, 60 लाख रुपीज. तर मग कपड्यांचा मुद्दा नाही आहे. बरोबर आहे, कपड्यांचा मुद्दा नाही आहे. इथं पुरुषांच्या मानसिकतेचा आहे. मला तर हेच सांगावं असं वाटतं की मानसिकता ही पुरुषांची आहे, विकृतीही त्यांच्या मनात आहे. कारण तुम्ही जे बोललात की एका लहान चिमुकलीवर ज्यावेळेस बलात्कार होतो त्यावेळेस तिचे कपडे कोणचे असतात का तिचे कोणचे अवयव तुम्हाला दिसतात? विकृती ही पुरुषांच्या मनामध्ये आहे आणि ती बाहेर निघाली पाहिजे. तरच आपला समाज हा नक्कीच पुढे जाईल आणि स्त्रिया अजून मोकळ्या मनाने आणि स्वतंत्रपणाने फिरू शकतील, बाहेर जगू शकतील. हे गरजेचं आहे. मला एक विचारायचं होतं तुम्हाला की ज्या पद्धतीनं आता न्यूड फोटोशूट एक प्रकार असतो, तो कशासाठी केला जातो आणि त्यामागं सत्य काय? त्याच्या मागे असं की त्याच्यात बरेच प्रकार आहेत. कोणी कॅटलॉगसाठी किंवा कोणी वेबसाईटसाठी किंवा जे हे चालतात, लिंक्स चालतात, ब्लॅक लिंक चालतात त्याच्यासाठी, किंवा मग कोणी ज्वेलरीसाठी. असं पण आहे की ज्वेलरी कॉस्ट्यूम पण असतात, ज्वेलरीचे कपडे पण असतात. ते त्यांना तिथे रिप्रेझेंट करायचे. इंडियामध्ये ते नाही आहे, पण ते तिथे रिप्रेझेंट करायचं. म्हणजे न्यूड फोटोशूट इंडियाचं नाही आहे मला तरी वाटतं. कारण इथे कपड्याला खूप महत्त्व देतात ना आपल्या भारतात भरपूर. त्याच्यामुळे इथे नाही टिकू शकत, इथे नाही करू शकत. आणि करतात मुली इथून दुबई किंवा मग बाहेर देशात जाऊन करतात.
तुम्ही केले का न्यूड मला फोटोशूट? ऑफर्स बरे खूप अच्छा. आलेले बरं. ऑन माझ्याकडे मेल्स पडलेले सगळं पडलेलं, बट काही जे कारण होतं त्याच्यासाठी मी अजून तरी तिथे गेलेली नाही. मग बोल्ड फोटोशूट किंवा न्यूड फोटोशूट यामध्ये मॉडेलचं जे मानसिक छळ होतो आणि त्याचबरोबर आर्थिक छळ होतो, मानसिक आणि आर्थिक छळ होतो, यामागे जबाबदार कोणी? एजन्सी का व्यक्ती? आपण व्यक्ती. कसं कसं सांगा? की त्याच्यात काय होतं की प्रॉपर पेपर, प्रॉपर सगळ्या गोष्टी चेक करणं, ॲग्रीमेंट करणं, पोलीस स्टेशनला जमा करणं, ह्या गोष्टी सगळ्या येतात. आपण बरं. जर एक ब्लाइंड विश्वास करतो एवढी फॉर्मॅलिटी असते? यस ऑब्वियस. हो, शूट्स अशी नाही चालत, पूर्ण तुमचं ॲग्रीमेंट. मला वाटलं तुम्हाला एखाद्या फोटोग्राफरना हायर केलं की मला तुमच्या फोटो काढायच्यात, काय तुमचं काही जे काही पेमेंट असेल ते तुमचं ठरवण्यात आलेलं आहे, तुम्ही आलात, बोल्ड न्यूड जे काय असेल फोटोशूट तुम्ही केलात आणि निघून गेलात. हा एक पार्ट झाला. आणि एक एजन्सी की जी तुम्हाला हायर करते. तर मग मला असं विचारायचं होतं की दोषी कोण? जे मानसिक किंवा एखाद्या मुलीला फोटोग्राफ करून सगळ्या गोष्टी करून तिला पैसेच नाही दिल्यात येत, बरोबर आहे, किंवा तिला नंतर तिला समजा न्यूड फोटोशूट केलं तर तिला नंतर हे फोटोग्राफर हे ब्लॅकमेल करतात का, हे बघ मी तुझे व्हायरल करेल, किंवा ती एजन्सी म्हणते का, मग त्या बदल्यामध्ये तिच्याकडनं अनेक काम करून घेतले जातात का परत त्याच प्रकारचे? घेतलं जातं, पण मग तेच सांगितलं तुम्हाला मी की तुम्ही जे पेपर करतात, पेपरवर्क, मुलींचं कसं असतं ना की यार मला इथे शूट भेटलंय, तिथे शूट भेटलंय, मला न्यूड भेटलंय, मला सेमी न्यूड भेटलंय, मला हे भेटलंय. तुम्ही करा, कामं करा, नो डाऊट, पण तुम्ही प्रॉपर करा ते. कारण शेवटी कपड्यांवरच येतो विषय की आपण आपले कपड्यांचं प्रमाण तिथे कमी असणार आहे, ठीक आहे. आणि इंडिया म्हणजे आपला जो देश आहे त्याच्यामध्ये बरंच त्याला महत्त्व दिलं जातं कपड्याला, त्याच्यानुसार. आणि आपल्याला राहायचं इंडियातच आहे, भारतातच आहे, आपण फॉरेनमध्ये राहत नाही, म्हणून आपण त्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. प्रॉपर त्यांचे साईन, काय काय लिहिलंय, काय काय घालणार आहे, किती वेळ लागणार आहे, मला किती पैसे भेटणार आहेत, किती तारखेला कुठला चेक भेटणार आहे, किती आधी ॲडव्हान्स देणार आहे, किती नंतर देणार आहे, तुमच्यासोबत शूटला कोण येणार आहे, त्यांचा खर्च कोण करणार आहे, ट्रॅव्हलिंग कोण करणार आहे, स्टे कोण ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यात. तर कितीतरी मी मॉडेलचे फोटो बघतो की त्यांच्या फॉर्च्युनर पुढे फोटो असतात, लक्झरियस गाड्यांपुढे फोटो असतात, किंवा ते समुद्रात असलेल्या जहाजांवरती, यॉर्कवरती कोस्टल फोटो असतात, क्रूजवरती. म्हणजे असं समजून घ्या की लक्झरियस काहीतरी मोठ्या हॉटेल्समध्ये एकदम भारी भारी ठिकाणी फोटो असतात, कधी कधी दुबईचे असतात. मग हे जे लक्झरियस जे आयुष्य हे दाखवतात, रील स्टार म्हणा, हे मॉडेल्स जे दाखवतात, खरंच तसं असतं का? 50%. बरं. कारण मी असंही बघितलंय, ज्यावेळेस काही मॉडेल्सना जवळून ज्यावेळेस बघायचा मला योग आला की त्यांच्या आर्थिक अडचणी भरपूर आहे. म्हणजे भरपूर म्हणजे मी की बाबा आता रूम जिथं कुठं फ्लॅट केलेलं आहे 20-25 हजाराचं, ते फ्लॅटचं भाडं देण्याचं पण त्यांना प्रॉब्लेम येतात कधी कधी. तर मग इथपर्यंत ही अडचण यावी आणि मीडियासमोर किंवा आपण जे सोशल मीडिया जग म्हणतो त्यामध्ये एवढं ग्लॅमरस व्हावं, हे तफावत वाटत नाही आहे का? काही गरजेचंच असतं या क्षेत्रामध्ये? गरजेचंच असतं. बरं, गरजेचं खूप. त्याचे टाईप्स आहेत खूप सारे. एखादा आम्हाला समजून सांगा बरं, टाईप कसा असतो तो? टाईप म्हणजे काय असतं की आपल्या जवळची लोक ते बसलेलेच असतात आपली खेचायला. बरोबर. सपोज आपण आता इंडस्ट्रीमध्ये, बरोबर, मी आता घुसले, मी काम करते, ठीक आहे, मला काम भेटत चालले, हे भेटत चालले, जे आपण एक स्टेबल होत चालतो, गोष्टी वापरतो मी. आज ज्या गोष्टी एक्सपेन्सिव्ह वापरते, हे करते, ते करते, त्यात ते काय होतं किंवा कपडे चांगले घालतो, त्याच्यात थोडा जरी फरक दिसला ना, ते जे आपल्या सराउंडिंग जी पब्लिक असते ती आपल्याला जगू देते. अच्छा. त्याच्यासाठी ते लाईफ मेंटेन, कपडे मेंटेन, मेकअप मेंटेन, ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. त्याशिवाय नाही तुम्हाला फेम नाहीच मिळत. नाही मिळू शकत. पण बाहेरून पाहताना जे आपण जसं म्हटलो की त्यांचं आयुष्य आहे, परंतु यामुळे कुठेतरी त्या डिप्रेस भावनेमध्ये पण जगत असतील ना, फक्त वर्ण जरी दाखवत असतील त्या. कारण का स्क्रीन पुढचं आयुष्य हे तुमचं वेगळं असतं. आणि स्क्रीन ज्यावेळेस म्हणतो ऑन कॅमेरा आणि ऑफ कॅमेरा, ऑफ कॅमेरा तुम्ही एक वेगळं व्यक्तिमत्व आहात, आणि ज्यावेळेस ऑन कॅमेरा असतं त्यावेळेस वेगळं व्यक्तिमत्व असतं. मग अशा टाइमला तुमच्या मनात काय चाललेलं असतं? हे तर खूप खरं आहे. कारण 50% जे स्माईल असते ती खोटीच असते पूर्ण. कारण प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स चालू असतात. तर ते ऑन स्क्रीन आपण म्हणजे एक इन्फ्लुएन्सर, ॲक्टर, हे लोकांना इन्फ्लुएन्स करतात
की आम्ही असं जगतोय तसं जगतोय, तुम्ही पण चांगलं जगा. एक मोटिवेशनल एखादी व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती जर का आपल्याला रडताना दिसली, सो सामनेवाला तो काय, बरोबर आहे. तोच रडतोय तर आपण काय करायचं. खरंय खरंय खरंय. मग ते लपवून तो टू फेस कधी कधी वापरावा लागतो. इंडस्ट्रीमध्ये अजूनही झिरो फिगर किंवा रंग गोरा असणं ह्या गोष्टीला प्राधान्य दिलं जातं का हो, आता ते कटआउट होत चालले बरेच, पण आहे. म्हणजे तुम्ही भारी दिसलात किंवा तुमचं फिगर मेंटेन आहे किंवा तुम्ही गोऱ्या पानात किंवा नयन नक्ष तुमचं छान आहे, तर ह्या गोष्टीलाच प्राधान्य देऊन तसंच काम दिलं जातं. आहे म्हणजे हे मॉडेलिंगमध्ये आहे का या अभिनयामध्ये पण आहे, काय म्हणाल तुम्ही? दोन्ही साईडला आहे. पण आपल्या भारत देशामध्ये तरी अजून कमी आहे की प्लस साईज मॉडेलला ऑन हे रॅम्प वॉक दिलेला नाही आहे. पण मग बाहेर देशामध्ये प्लस साईज मॉडेलला बरंच आता सपोर्ट करतात. आता तुमच्या मॉडेलिंग क्षेत्रातलं टॅलेंट किंवा तुमचं रॅम्प वॉक यापेक्षा तुमचे फॉलोअर्स किती आहेत ह्या गोष्टीला महत्त्व दिलं जातं का? काही ठिकाणी दिलं जातं. तुमच्या वाट्याला आलंय तसं काही? नाही आलंय. बरं. काही लोकांनी म्हणजे माझं काम किंवा म्हणजे मी का विचारतोय की असं जर घडत असेल आणि तुम्ही जर उत्तम एक मॉडेल आहात तर मग तुमच्यावर अन्याय झाल्यासारखं नाहीये का? कारण ती घरात बसूनच ती कपडे घालून मॉडेलिंग करते आणि तिचे फॉलोअर्स 1 मिलियन्स आहेत आणि तुम्ही ऑन स्टेज तुम्ही रॅम्प वॉक करताय, तुम्ही तुमचं टॅलेंट दिसतंय तिथं, तर त्यापेक्षा मग त्या मुलीला जास्त वाव मिळतो की बाबा नाही तुझे फॉलोअर्स एवढे आहेत, मग तू ये ह्या कार्यक्रमाला ये त्या कार्यक्रमाला ये किंवा त्या पद्धतीने चालतं. तर मग हे तुमच्या मूळ कलाकारावरती अन्याय नाहीये का? आहे ऑब्वियस. मॅडम, तुमच्यावर जो गोळीबार झाला पंचवटी तुमच्या ऑफिसच्या बाहेर, त्याबद्दल आम्हाला पण ऐकून त्या अंगावरती शहारे आले की असं का घडलं, या मागचं कारण काय? हा, माझं फेम बघून कदाचित हे असं करत असतील, पण बरेच तिथे एक प्रश्न होता असा की फक्त फेम बघूनच तुला असं केलं का, फक्त फेम बघूनच का तू एवढं फेमस पण आहे का फेम बघूनच तुला हे केलं का, त्याचं वेगळं रिझन असेल. त्यांना चुकीचं काहीतरी ऐकायचंय पण त्याच्या मागचं रिझन आहे. आणि कॉमेंट बॉक्समध्ये एका जणांनी मला एक प्रश्न पण केला, की तू बरं झालं तुझ्यासोबत ते झालं, कारण तू त्यांना करायला दिलं नसशील, ते शब्द आता बोलायला चांगले नाही वाटत, तू त्यांना करायला दिलं नसशील म्हणून तुझ्यासोबत त्यांनी असं केलं. तर मलाच हा प्रश्न पडलाय की एवढी मानसिकता खराब आहे का सगळ्यांची? किती गलिच्छ भाषा आहे आणि असं एका स्त्रीला कोण बोलू शकतं? नाही, आणि म्हणजे तुम्हाला सगळ्या रस्त्यावरच वाटतं सगळं की जर तुम्हाला म्हणजे असं काय आहे का की इंस्टाग्रामच्या मुलींनी जर का समोरच्याला करू दिले नाही काही गोष्ट किंवा काही त्याला दिलं नाही त्याच्यानंतर तो असा करणार का? असं ऑब्व्हियसली असं नसतं, हे प्रत्यक्षात असं नाहीये. कारण ते आमचं एक काम आहे, आम्ही काम म्हणून करतो, पण ऍक्च्युअल लाईफ आमची पण आहे. आम्हालाही भांडे घासावं लागतात, आम्हालाही बाकीचं सगळं काही फॅमिली संसार आहे, तुम्हालाही सर्व आहे. ऑब्व्हियस असं नाही. त्याने तो चुकीचा मुद्दा असा क्रिएट केलेला की इंस्टाग्रामची मुलगी आहे आणि त्याच्यानंतर त्याला ते दिलं नसेल म्हणून ते तसं केलं. असं काही नसतं दादा. तू कॉमेंट्स केलंस ना त्याच्यावर त्याचं उत्तर तुला मिळेलच आहे आणि मिळणार पण आहे, पण ते पण पोलीस स्टेशनमध्ये मिळणार आहे त्याला. कारण बरेच लोक अशी मागे लागलेले आहेत आणि ती आयडी जास्त मागे लागलेली आहे, तर त्याला मी पर्सनली भेटणारच आहे, तो काही विषयच नाही आहे. आणि सत्य काय होतं? तर ॲक्च्युली स्टार्ट झालं, फेम स्टार्ट झालं, हे झालं ते झालं. मग सगळ्यांना हेच वाटतं ना की फळ पिकलंय, गोड दिसतंय, पिकलंय, दगड मारा, हे सगळं. मग तेच तो इन्सिडेंट सगळं काही की आता आधी कसे होते, स्ट्रगल होतं, मग आता गाड्या घेतल्या, मग गाड्या घेतात, हिचा मुलगा गाड्या चालवतो एकदम ह्याच्यामध्ये, ती चालवते. आणि असं माझ्या कानावर पण काही गोष्टी आल्या की काही लोकांनी असं एक लेडीज आहे त्यांनी सांगितलं की ही ना कधी जमिनीवरच राहत नाही म्हणे, ही नेहमी हवेत असते म्हणे. ओके. तर नवऱ्याचा पैसा उडवते आणि स्वतःचा पैसा उडवते, ही कधी जमिनीवरच नसते म्हणे, एक दिवस जमिनीवर येईल म्हणे. हा, तर लोकांच्या डोक्यात भ्रम झालाय की ह्यांनी कमवलंय, हे झालंय, मग हे कुठून आले, उडवतात. जी जेलेसी आणि जो त्रास, जसं की मी तुम्हाला आत्ताच बोलले की त्रास का होतो, कारण तुमचा खिसा थंड आहे, माझा खिसा गरम आहे. बरोबर, ते पण आहे, मानसिकता आहे आपली ती. मग हिच्याकडे 10 दागिने आहेत, माझ्याकडे एकच आहे. मग याच्याकडे ही बाईक आहे, माझ्याकडे नाही आहे.
यांच्याकडे कार आहे, माझ्याकडे नाही आहे. मग एरियात खूप चाललंय तुमचं, नाही का, तुम्ही खूप उडतायत, मग दाबायचं कसं? मग काय, ही एक मेमरी खराब झालेली. मग ते म्हणतात ना, आपण असं म्हणतो ना की पाऊस पडला, मग ते ढग काळं व्हायला टाईम लागला ना, मग त्यांचं ते ढग काळं झालं, ते पूर्ण भरलं आणि मग ते फुटलं. मग झालं असं की त्यांनी आले आणि आदल्या दिवशी त्यांनी थोडीशी छेड काढली. मी माझ्या स्टुडिओवरनं घरीच चालली होती, मग त्यांनी छेड काढली आणि माझा मुलगा तिथेच मला घ्यायला आलेला होता. मग ते मुलाने ऐकल्यानंतर त्याला काही राहवलं जाणारच नाही. कोण आपल्या आईला बोलले कोण थांबतो म्हणून, ऑब्व्हियसली. हां, कॉमेंट्स बॉक्समध्ये बोलणं हे वेगळं, कॉमेंट बॉक्समध्ये बोलणं हे वेगळं, आणि समोर आपल्याला व्यक्ती बोलणं हे फार याच्यात अंतर असतं. तो माणूस सहन नाही करू शकत. मुलगा नसता तरी मी समजेन. मग त्याच्या वडिलांनी व्हिडिओ कॉलच चालू होतं, ते बघितलं, हे आलं, मग त्यांना समजवलं, सोडून दिलं. पण काय असतं ना, माणसाच्या अंगातला जो मुंगळा असतो ना, तो शांत बसू देत नाही. मग त्याचा जो मुंगळा होता तो दुसऱ्या दिवशी तो उठला आणि मग तिथे आला. त्याच्यानंतर मग ती गाडी बिडी त्यांनी रेस केली, लाईक फिल्म स्टाईल गाडी रेस केली, धमकवलं. त्याच्यानंतर मग पिस्तॉल काढली. लाव रे ते गाणं कोणतं होतं, पोरी जरा जपून दांडा धर. बर. शिंदे फॅमिली. मग त्याच्यात माझे फ्रेंड पण आहे, उत्कर्ष पण माझा चांगला फ्रेंड आहे. अच्छा. आणि त्यांचं गाणं ते घरच्यासारखं गाणे त्यांनी म्हणजे असं हे केलं की ते गाण्यांवर थोडं अश्लीलता. मग ते लाव म्हणे, ते गाणं कोणतं होतं म्हणे, पोरी जरा जपून दांडा धर. लावलं. मग त्याच्यानंतर मग समोर लेडीज काय घाबरायलाच तयार नाही, ठामपणे उभी. मग चाललं त्यांचं, काढ रे म्हणे गन, वस्तू काढ रे म्हणे, ठोकतो म्हणे. मग त्यांना मी सांगितलं, मी गॅलरीतच उभी आहे तेवढ्या वेळापासून, तुमचा जो तमाशा बघते. ठोका म्हटलं, कोणाला ठोकायचं तर ठोक ना म्हटलं, काढतोस काय, ठोक. हिंमत नाही झाली. होतं का त्यांच्याजवळ साहित्य? मी स्वतः बघितलेलं, मी आणि माझे मॅनेजर, आम्ही शेजारीच होतो. बर. त्यांच्या विरोधात काही गुन्हा वगैरे दाखल झाला? हा, मग मिस्टरांना फोन लावलं, मग आले. मग त्याच्यानंतर त्यांनी स्टॉप केलं, फॉलो केलं. मग पिछावर होते, आधी रेकी करून गेलेले होते, ती माझी बघून गेले ही आली का नाही आली. मग त्यानंतर जेव्हा मी 10:30ला जेव्हा घरून आले, त्यावेळेस माझे मिस्टर 1 रोडला गेले ह्या साईडला फ्रेंडकडे, आणि माझा मुलगा पण बोला, मम्मी मी चक्कर मारून येतो. मग हे जर एवढे मर्दाची औलाद होते, कारण मर्द हे कामं नाही करत, एका लेडीजवर छक्केपणा करायचा. बरोबर आहे. मुलालाही जाऊ दिलं, नवऱ्यालाही जाऊ दिलं, आणि मग तुम्ही तुमचं ते दिवाळीचं गन का कुठलं गन ते घेऊन येतात आणि एखाद्या लेडीजला म्हणतात की हिला ठोकतो आणि ठोकतो. आता मग ठोक ना, बरोबर आहे. ॲटलिस्ट तू फायर तर कर. कारण ते आणायला, हातात ठेवायला आणि चालवायला जिगरा लागतो. आणि जर तुला एवढंच जर का तुझं दाखवायचं होतं की तुझ्यात काय जिगरा आहे, तर मग तो जिगरा मुलासमोर किंवा नवऱ्यासमोर दाखवायचा होता ना. एक लेडीजवर कशाला दाखवतोस? असे कामं करणारे मर्द नसतात. अगदी खरं आहे. आणि तुम्ही ज्या धाडसानं त्या संकटाला सामोरे गेलात, म्हणूनही कुठंतरी त्यांचं जे धमकवण्याच्या स्पीडनं आले होते ते आपोआपच तिथे कमी झाली असणार. ऑब्व्हियस. त्यांना कळालं की ही बाईक आपल्याला घाबरणारी नाहीये, जेवढं आहे आपण जसं समजतो की तसं. त्यांना ते ओळखीचेच होते आणि म्हणजे कल्पना होती त्यांना थोडीफार, त्यांना माहिती होतं. बट खरं इतकं ही उभी राहील की घाबरून पळेल मध्ये, असं त्यांना वाटलं. पण घाबरायला शिकवलं नाही बापाने, कारण वडील आर्मीत होते ना, तर गद्दारीन पाठीवर वार हा कधीच शिकवलेला नाही. अगदी बरोबर. तुम्हाला घरातनंच बाळकडून मिळालेलं आहे त्या गोष्टीचं. बाहेरून जे मॉडेल्स येतात, ज्यांचं नयन नक्ष छान असतं, दिसायला ते सुंदर असतात, आणि त्या रॅम्प वॉक करतात व्यवस्थितरित्या, मग त्या मॉडेल्सना फक्त शोपीस म्हणून वापरलं जातं, परंतु काम हे फक्त ठराविक मॉडेल्सना दिलं जातं. याबद्दल तुमचं काय? अर्थात नेपोटिझम, याबद्दल तुमचं काय मत आहे? होतं का असं खरंच? हो, ऑब्व्हियस होतंच. जसं की सांगितलं मी मगाशीच तुम्हाला की अडकलं तर काढणारा कोण पाहिजे. नेटवर्क तुमचं जाळं, एजन्सी, जाळं हे ठरलेलं असतं. म्हणजे माणसाला ते खूप असे हॅरेसमेंट होऊन जाते मुलींची, मॉडेल्सची. देन नंतर त्यांना कुठेतरी ते नंतर चान्स देतात. मला तरी असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी असं झालं आहे, कारण प्रत्येकाची सत्यता ही वेगवेगळी असते. कोणासोबत काय घडले, कोणासोबत नाही. पण मग मी तरी असं सांगेल
की आउटसायडर मुलींना फार सहन करावं लागतं. आउटसायडर. कारण आता इथेच मी एक गोष्ट सांगेल तुम्हाला, बोलू की मला ना बरेच प्रश्न आले की हां अगं तू आता वेब सिरीजमध्ये काम केलं पाहिजेस, तू आता ॲक्टिंग केली पाहिजेस, बऱ्याच गोष्टी आता तुझ्याकडे आहेत, तू करू शकतेस, तू हे केलं पाहिजे, तू ते कामं केले पाहिजेत. पण मला एक गोष्ट सांगा की फेमस व्यक्ती झाल्यानंतर त्यांनी ॲक्टिंगच केलं पाहिजे का? बरोबर. गरजेचं आहे तुम्हाला वाटतं? नाहीये. गरजेचं नाही ना की तुम्ही फेमस झालात म्हणून तुम्ही ॲक्टिंगच केली पाहिजे असं नाही ना. असं काही नाहीये. त्या फेमचा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पण फायदा घेऊ शकता. बरोबर आहे. बरोबर आहे. मग तोच प्रश्न की फेमस झालं म्हणजे ॲक्टिंगच भेटलं पाहिजे असं काही नसतं. आणि जर सगळ्यांनीच ॲक्टिंगमध्ये गेलं तर बघणारं कोण? बरोबर आहे. आणि सगळ्याच मुलींना काम भेटणं हे गरजेचं नसतं. का नसतं? कारण त्याच्यात पण पुन्हा नेपोटिझम, त्याच्यात पण पुन्हा गॉडफादर हा प्रत्येक मुलीकडे नसतो ना. नाही तर मी तरी 4-4.5 लाख आणि फेसबुक असे 7-8 लाख फॉलोअर्स आहेत, पण काही पब्लिक 7 मिलियन 8 मिलियन 50 मिलियन्स घेऊन बसल्यात. यूट्यूबर्स आहेत किती बापरे, त्यांना म्हणजे डायमंड मिळालेत. मग गरजेचं नाही की त्यांनी ॲक्टिंगमध्येच गेलं पाहिजे किंवा त्यांनी ॲक्टिंगच केलं पाहिजे बरोबर आहे. असं नसतं. तो एक छंद असतो किंवा तो एक ट्रॅक असतो. त्या ट्रॅकमधून जसं की ट्रेन जाते, प्रत्येकाचं प्लॅटफॉर्म वेगवेगळं असतं, प्रत्येकाचा स्टॉप वेगवेगळा असतो. गरजेचं नाही आहे की तुम्ही फेमस झाले म्हणजे तुम्ही ॲक्टिंगच केलं पाहिजे. आणि ॲक्टिंग करायचं म्हणजे तिथे पण तुम्हाला गॉडफादर पाहिजे, तिथे पण तुम्हाला स्टार किड किंवा तुमच्या मागे कोणीतरी पाहिजे, थोडं तरी सपोर्टला. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात. अगदी बरोबर. आता आपण बघतो की मॉडेल्सना अशी पण एक अफवा आहे का सत्य आहे, आता हे आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की काही मॉडेल्सना एस्कॉर्ट म्हणून पण बोलवलं जातं किंवा त्यांना प्रायव्हेट पार्टीजसाठी बोलवलं जातं, हो, गुप्त आहे. पार्ट्यांसाठी रात्रीच्या. आहे. म्हणजे मी इथपर्यंत ऐकलंय मॉडेल्सला तर आहेच, पण चांगल्या ॲक्टर्स सुद्धा याचे शिकार झालेले आहेत. बरं. आणि जर नकार दिला तर मग आपल्या कामावर परिणाम, का करिअर संपवण्याच्या धमक्या येतात तुम्हाला? धमक्या येतात, थ्रेड्स येतात, बट 100% असं होत नाही. पण काही ठिकाणी जे काही आपले जे प्रोजेक्ट्स असतात काही असतात त्याच्यावर नक्कीच परिणाम होतो. नक्कीच परिणाम होतो. होतोच. म्हणजे अर्थातच मग तिथं पण स्त्रीचं शोषण आलंच की. होतोच, आहेच. मला हेच कळत नाही की एका स्त्रीला तुम्ही म्हणजे एक स्त्री आहे आणि ते काहीतरी खाण्याचं शोषणाचं एक साधन आहे, वस्तू आहे, असं तुम्ही का विचार करता? एक स्त्री जे करू शकते, जे पुरुष नाही करू शकत तो ती करते, मग तुम्ही ते एकाच गोष्टीने तिला का बघता? बरोबर आहे. मला असं म्हणायचं प्रत्येक स्त्री म्हणजे जर स्त्रीला शोषणाचं जर हेच असतं काम, जर देवाने तिला असं पाठवलं असतं तर तुम्ही जन्मालाच नसते आले ना. बरोबर आहे. जन्मच नसता झाला, तुमचे घरं कोणी सांभाळले असते? तुम्ही एकाच म्हणजे तुमच्या डोक्यात घाण भरली, तुम्ही एकाच याच्याने तिला बघता, शोषण. मग तुम्हाला लहान बाळही कळत नाही, म्हातारे माणसंही कळत नाही तुम्हाला. बरोबर. जे आपण मग अशी बोललो तेच, म्हणजे या दोन्ही गोष्टींमध्ये आहे. कारण आता मी पण बघितलं कंगना राणावतनं पण स्वतः तिनं तिचं म्हणणं मांडलं होतं की माझ्यासोबत पण इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी मला किती सॅक्रिफाईस करावं लागलं. डायरेक्टर पण तेच गोष्टीची मागणी करत होते की तो मेरे साथ आनी चाहिए असं तसं. त्यांनी असं भरपूर काही गोष्टी बोलल्या तिथून. तुम्ही मॉडेल्स लोकांचं काही ॲग्रीमेंट होतात का? हो. एजन्सीकडे. आणि मग ती एजन्सी तुम्हाला सांगते की तुम्ही आमचं सोडून कुठं काम नाही करू शकणार पुढचे 3 वर्षे 2 वर्षे. हो. मग तुम्हाला वाटत नाही ही तुमची गुलामगिरी आहे का हे शोषण आहे तुमचं? कारण काय असतं, ॲग्रीमेंट असतंच, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष त्यांचं सेट झालेलं असतं, ॲग्रीमेंट असतंच. आणि आत्ताचा एक झणझणीत प्रश्न, खूप खोचक प्रश्न आहे जो की समाजाला पण विचारतोय आणि मी तुम्हाला पण विचारतोय. फॅशन शो ज्यावेळेस तुमचा होतो त्यानंतर मॉडेल्सना फक्त क्लायंटला खुश करण्यासाठी वापरलं जाते का? हो, काही ठिकाणी आहे, हे सत्यता आहे, कडू पण सत्य सत्यता आहे. कारण तिथे पुन्हा तेच सर्कल, खिसा गरम, म्हणजे डीप आहे हे, डार्क आहे खूप. मे बी मला असं सगळे म्हणतील की तू चुकीचं बोलतेस, पण आहे. कारण पार्टीज असतात ना ज्या मोठ्या मोठ्या, त्याच्यामध्ये ज्या आउटसायडर मुली, नवीन मुली, ज्या फ्रेश मुली, ज्या मॉडेल्स असतात त्या पार्टीसाठी यूज करतात, त्या पार्टीत येतात आणि पार्टीत आल्यानंतर सपोज की
बरेच लोक आलेली आहेत. आता कोणाकडे 2 CRA, कोणाकडे 10 CRA, कोणाकडे 50 CRA, असे जे लोक आलेले असतात, मग त्याच्यामध्ये ते रिक्वायर्ड जो त्यांचा जो एजंट असतो त्यांना घेऊन येणार, तोच ह्या सगळ्या गोष्टी करतो. हे मी बरंच बघितलं आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही ड्रग्स, अल्कोहोल, सिगरेट ह्या पदार्थाचं सेवन भरपूर मॉडेल्स करतात. त्याचबरोबर तुमचं परफेक्ट फिगर असावं यासाठी तुम्ही सर्जरीचा देखील उपयोग करता. नाकाची सर्जरी, ओठांची सर्जरी, ब्रेस्ट सर्जरी. ओके, हे कितपत सत्य आहे आणि हे करावंच लागतं का? याच्यात सत्यता आहेच, ऑब्व्हियसली करावाच लागतं, मला तरी नाही वाटत आहे. पण तुम्ही केली आहे कुठली सर्जरी नाही. तशी? नाही, गरज अजून तरी पडलेली नाहीये. कारण ॲज इट इज जे आहे, जशी आहे तशी आहे. कारण प्लस साईज आहे मी, हेल्दी आहे मी, बेली फॅट पण माझं चांगलं जास्त आहे आणि टमी चांगलं आहे. पण कसं असतं ना की तुम्ही प्रेझेंट कसं स्वतःला करता त्याच्यावर डिपेंड असतं. आणि त्या टाईप तुम्हाला कामं पण येतात. पण मग लिप फिलर, ओठ चांगले करणं, लिप फिलर किंवा मग चीक फिलर, ज्या गोष्टी आहेत बऱ्याच लोक ते असतात. ते गालामध्ये खड्डा पण पाडून घेतात ना. त्याला ते खळी गालामध्ये खळी म्हणतात Naturally. त्याला ऍक्च्युली. हो आहे. पण मी तरी बरोबर. सांगेल की यार नॅचरल ते नॅचरलच राहा आणि जे आहात तुम्ही, जशा आहात तुम्ही स्वतःला प्रेझेंट करायला शिका. आता बऱ्याच अशा लेडीज आहेत, ॲक्ट्रेस आहेत बऱ्याच अशा की त्यांनी लिप बोटॉक्स नाही केलेले. काहींचे डार्क कलर्स आहेत, काहींचे नोज छोटे आहेत. बट तुमच्या कामात तो कॉन्फिडन्स असला पाहिजे, तुमच्या शब्दात, तुमच्या कामात, ॲक्टिंगमध्ये, दिसण्यात. तर मला तेच वाटतं की शक्यतो नका करू ह्या गोष्टी, कारण त्या लिमिटेड असतात. कारण एक शरीर असतं ना आपलं, त्याच्यामध्ये तुम्ही काय काय ठोसणार आहे. बरोबर आहे. कारण मी स्वतः खूप भाजीपाला खाते, मला त्याच्यावर विश्वास आहे. वडिलांनी तेच शिकवलेलं. वडील आर्मीत होते ना, मग जंगलातून हे खायचं ते खायचं, त्याच्याने काय भेटतं सगळ्या गोष्टी आम्हाला कळालेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटेल ठीक आहे की तुम्हाला छान दिसायचं आहे, इंडस्ट्रीसोबत राहायचं आहे, किंवा मग तुम्हाला खूप सारे पैसे कमवायचे आहेत म्हणून मग तुम्हाला स्वतःला म्हणजे टॅम्पटिंग ठेवायचं आहे, सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण शक्यतो नॅचरल गोष्टी बऱ्याच करा, मला असं वाटेल. पण मला असं वाटतंय की अनमॅरिड मुली ह्या जास्त करतात आणि मॅरिड वुमन ह्या कमी करतात, मला असं वाटतं. कारण त्यांनी स्वतःला एक्सेप्ट केलेलं असतं, आपण जसं आहे तसं. पण मुलींना वाटतं की आपल्याकडे स्कोप आहे तर आपण करू शकतो. बट पुढे जाऊन हे घातक होतंच, त्रास होतोच बॉडीला. बरेच आपण बॉलिवूडचे ॲक्ट्रेस, बॉलिवूडचे हे पण ॲक्ट्रेस पण बघितल्यात की ज्या ड्रग्सनी किंवा मग काय ग्लुटाथाय वगैरे घेऊन संपले आयुष्य. मॉडेलिंग एक वास्तव या विषयावरती आपण भरपूर काही बोललेलो आहोत. तुमच्यामुळे नक्कीच आमच्या प्रेक्षकांना भरपूर ह्या क्षेत्रातलं वास्तव हे समजलं. आणि जे नवनवीन तरुण ह्या क्षेत्रामध्ये जाणार आहेत त्यांना मोलाचा सल्ला तुम्ही काय द्याल? हेच सांगेल की जा, पण प्रॉपर सगळ्या गोष्टी करून जा. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की याला करिअर मानायचंच नाही पूर्ण वेळ? नाही, करिअर आहे पण एज लिमिट आहे ना तिथे. पण थोड्या काळात जर चांगलं काम करायचं, थोड्या काळात जास्त काम करायचं, तर मग तुम्ही जाण्या अगोदर थोडंसं प्री प्लॅनिंग करा, चांगली तयारी करा आणि मग जा. आता आपण शेवटच्या सेशनकडे आहोत, जिथे रॅपिड फायर मी तुम्हाला प्रश्न विचारेल. तुम्हाला येस नो यापैकी क्षणामध्ये उत्तर तुम्हाला द्यायचे. मॉडेलिंग क्षेत्रामध्ये टॅलेंट का नशीब? टॅलेंट. इन्स्टावरचे फॉलोअर्स पाहून काम मिळते, हे खरं की खोटं? खोटं आहे. कास्टिंग काउचचा अनुभव तुम्हाला आलाय का नाही? आलाय. झिरो साईजची क्रेज आजही आहे का? नाही. इंडस्ट्रीमध्ये गॉडफादर गरजेचा आहे का? आहे. मॉडेल्सच्या आफ्टर पार्टी खरंच सुरक्षित असतात का? नाही. त्यामुळे आपण ज्या फॅशनेबल दुनियामधली मैत्री टिकते का? 20-30%. अच्छा. डिपेंड ऑन समोरचा. सोशल मीडियावरचं 100% आयुष्य हे फेक असतं का? नाही. मॉडेलिंग हे करिअर आहे का जुगार आहे? दोन्ही 50-50%. पुरुष मॉडेलचे महिलांपेक्षा कमी शोषण, खरं की खोटं? खरंय, महिलांचे जास्त होतात. नवीन मुलांना या क्षेत्रात येण्यासाठी या म्हणाल का नाही म्हणाल? या ना, ऑब्व्हियस, फुल तयारीत या. धन्यवाद मॅडम, तुम्ही आजच्या पॉडकास्टमध्ये आलात. तुमचा वेळेतला वेळ तुम्ही आम्हाला दिला. नक्कीच आमच्या प्रेक्षकांना खूप सारी माहिती मिळाली, त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो. मी पण. तर अशाच नवनवीन स्टोरीजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा आणि तुमचं आजच्या पॉडकास्टबद्दल तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुढील कोणची स्टोरी किंवा कोणत्या क्षेत्रामधील स्टोरी तुम्हाला बघायला आवडेल ते नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.